दिगंबरा दिगंबरा श्रीपादवल्लभ दिगंबरा 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 श्रीपादवल्लभ दिगंबरा. नमस्कार मित्रांनो, आज आपण आलेलो आहोत कारंजा लाड नरसिंह सरस्वती यांचं जन्मठिकाण, दत्तात्रयांचा दुसरा अवतार. आपण जे पाहत आहोत हे वाशिम जिल्ह्यातील हे दत्तात्रयांचा दुसऱ्या अवताराचं जन्मठिकाण आहे कारंजा लाड. बघूया आपण कारंजा लाड. जवळचे रेल्वे स्टेशन आहे मूर्तिजापूर. येथून 30 किलोमीटरवरती कारंजा लाड आहे. तसेच आपण बसनेही कारंजाला येऊ शकता. नागपूर, अमरावती, यवतमाळ इथे जाणाऱ्या सर्व बस कारंजा येथे येतात. कारंजा लाड हे वाशिम जिल्ह्यातील तालुक्याचे ठिकाण आहे. हे नरसिंह सरस्वती यांचे जन्मठिकाण आहे. मंदिरातील कमानीतून आत गेल्यानंतर आपल्याला सुंदर अशा प्रकारची ही कमान लागते आणि येथूनच आपल्याला दर्शनासाठी आतमध्ये यावे लागते. आतमध्ये आल्यानंतर हा मस्त सभामंडप आहे. सभामंडपातून आतमध्ये गाभाऱ्यात प्रवेश केला की श्रींच्या पादुका आपल्याला या ठिकाणी दिसतात. पादुकाचं दर्शन घेऊन आतमध्ये गेल्यानंतर विलोभनीय, सुंदर, आकर्षक अशी मनमोहक श्री नरसिंह सरस्वती यांची मूर्ती आहे. दर्शन घेऊन बाहेर आल्यानंतर आपण या ठिकाणी तीर्थही घेऊ शकता. सुमारे 14व्या शतकात माधव आणि अंबाभवानी या धर्मपरायण दाम्पत्याच्या घरी एका तेजस्वी बालकाचा जन्म झाला. परंपरेनुसार हा दिवस दत्तभक्तांसाठी अत्यंत पवित्र मानला जातो. असे सांगितले जाते की जन्म होताच त्या बालकाने सामान्य रडण्याऐवजी ओंकार असा पवित्र उच्चार केला. घरातील सर्वांना आश्चर्य वाटले. हे मूल सामान्य नसून दैवी अवतार असल्याची भावना सर्वांच्या मनात निर्माण झाली. या बालकाचे नाव ठेवण्यात आले नरहरी. लहानपणापासूनच नरहरी अत्यंत शांत, गंभीर आणि विलक्षण बुद्धिमान होते. लोकांशी कमी बोलत असले तरी त्यांच्या प्रत्येक कृतीत दैवी तेज जाणवत असे. अल्पवयातच त्यांची वेद, उपनिषदे आणि धर्मशास्त्रांचे ज्ञान आत्मसात केले होते. त्यांच्याकडे पाहून अनेक विद्वानही आश्चर्यचकित होत. असे मानले जाते की त्यांनी लहान वयातच आपल्या दैवी स्वरूपाची अनेकांना अनुभूती दिली. मंदिराच्या शेजारीच पारायणासाठी हॉल आहे. आपण या ठिकाणी निवांत बसून गुरुचरित्राचं पारायण करू शकता किंवा श्रीपाद शिवल्लभांच्या ग्रंथाचं या ठिकाणी पारायण करू शकता. आतमध्ये नरसिंह सरस्वतींची, श्रीपाद शिवल्लभांची, दत्तात्रयांची, स्वामी समर्थ यांच्या छोटे छोटे प्रतिमा, मूर्त्या या ठिकाणी आहेत. वातावरण अगदी शांत या ठिकाणी आहे आणि आपण सुंदर असं हे पारायण इथं करू शकता. नरसिंह सरस्वती अत्यंत कमी वयात त्यांनी संसाराचा त्याग करून संन्यास स्वीकारला. काशी येथे जाऊन त्यांनी संन्यास दीक्षा घेतली. तेव्हापासूनच त्यांना श्री नरसिंह सरस्वती या नावाने ओळखले जाऊ लागले. यानंतर त्यांनी संपूर्ण भारतभर भ्रमण करून धर्मस्थापना, वेदांचा प्रचार, गुरुसेवा आणि सदाचाराचा संदेश दिला. आज कारंजा येथे श्री नरसिंह सरस्वतींचे भव्य मंदिर आहे. मंदिरात प्रवेश करताच शांत, सात्विक आणि प्रसन्न वातावरणाचा अनुभव येतो. मुख्य गाभाऱ्यात श्रींच्या पादुका आणि पूजनीय मूर्तीचे दर्शन होते. मंदिर परिसर अत्यंत स्वच्छ आणि सुंदर भक्तिमय वातावरणाने भरलेला आहे. येथे दररोज काकड आरती, अभिषेक, महापूजा, दुपारची आरती, संध्याकाळची आरती आणि पालखी अशा विविध धार्मिक कार्यक्रमांचे आयोजन केले जाते. दत्त जयंती हा येथे सर्वात मोठा उत्सव. याशिवाय गुरुपौर्णिमा, श्री नरसिंह सरस्वती जयंती, माघ आणि चैत्र महिन्यातील विविध धार्मिक कार्यक्रम मोठ्या भक्तिभावाने साजरे केले जातात. या काळात हजारो भाविक देशभरातून येथे दर्शनासाठी येतात. या ठिकाणी महाप्रसादाचीही सोय आहे. दुपारी 12 वाजता आणि संध्याकाळी 6च्या नंतर या ठिकाणी महाप्रसाद दिला जातो. शेजारीच श्री नरसिंह सरस्वतींचं जन्मठिकाण आहे. यालाच घुढेवाडा असेही म्हणतात. घुढेवाडा म्हणजे हा वाडा पहिले काळ्यांचा होता, परंतु तो घुढेंनी घेतलेला होता आणि याच वाड्यात या नरसिंह सरस्वतींचा जन्म झाला. त्यांचं बालपण इथेच गेलं. आजही वाडा आहे तशा कंडिशनमध्ये आहे. आतमध्ये श्री नरसिंह सरस्वतींची मूर्ती, त्यांचे तैलचित्र
या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळतं. वाडा खूप सुंदर आहे. आखीव रेखीव लाकडांनी बनलेला लाकडी वाडा हा आहे. भक्कम आहे. आंध्र प्रदेश. दुसरे नृसिंह सरस्वती, तिसरे स्वामी समर्थ. जन्मस्थान इकडे आहे पाठीमागे. इथे दर्शन घ्यायचे आणि महाराजांचं जन्मस्थान. महाराजांचं जन्मस्थान आहे. हे खूप मोठा जुना वाडा आहे. याच पवित्र ठिकाणी श्री नरसिंह सरस्वती यांचा जन्म झालेला आहे. हे जन्माचं ठिकाण. इथे सद्गुरू जन्म तसेच सद्गुरूंचे प्रयाण असे तैलचित्रही या ठिकाणी लावलेले आहेत. असं म्हटलं जातं की जेव्हा ते संसार सोडून निघाले होते, घर सोडून निघाले होते, तेव्हा आईला त्यांनी सांगितलं की तू फक्त इथं हळदी कुंकू वा या ठिकाणी गंधाक्षदा वाहिल्यानंतर माझे तुला दर्शन होईल असे ते आपल्या आईला म्हणाले आणि इथेच ते आपल्या आईला दर्शन देत असत. असे हे नृसिंह सरस्वती यांचे जन्मठिकाण आहे. मित्रांनो, श्री नृसिंह सरस्वती यांचा जन्म होण्यामागचे कारण, पाठीमागचा इतिहास मी तुम्हाला थोडक्यात सांगतो. श्री दत्तात्रेयांचा पहिला अवतार श्रीपाद श्री वल्लभ हे जेव्हा कुरवपूर या ठिकाणी होते, तेव्हा त्या ठिकाणी एक ब्राह्मण राहत होते. सद्ब्राह्मण, वेदपंडित शिवशर्मा आणि त्यांची भार्या अंबिका यांच्यासह राहत होते. कुरवपुरातील एकच असे ब्राह्मण कुटुंब होते. ते द्वीप ओलांडून येऊन ब्राह्मणोचित कार्यक्रमाने धनार्जन करून रोज कुरवपुरास परत येत असत. ते फार मोठे विद्वान पंडित होते. ते अनुष्ठानीरत काश्यप गोत्रोत्पन्न यजुर्वेदीय ब्राह्मण होते. शिवशर्मास झालेली संताने थोड्याच कालावधीत दिवंगत होत असत. कसाबसा एक मुलगा वाचला. दुर्दैवाने तो मुलगाही जड व मंदबुद्धीचा होता. अशा संतानप्राप्तीमुळे शिवशर्मा व त्याची पत्नी खूप दुःखी होते. असेच काही दिवस गेल्यानंतर शिवशर्मा लवकरच मरण पावला. अंबिका तिच्या मुलासह भिक्षाटन करून जगत होती. शेजारचे लोक हसत सारखी टिंगल करीत असत. त्या मट्ट ब्राह्मण मुलास अपमान असह्य होऊन तो आत्महत्या करण्यासाठी नदीकडे पळत सुटला. त्याची मातासुद्धा असहाय्यपणे आत्महत्या करण्यासाठी मुलाच्या मागे पळत सुटली. त्यांच्या पूर्वपुण्याईच्या प्रभावाने वाटेत श्रीपाद श्रीवल्लभ स्वामी समोर आले. त्या दोघांनाही त्यांनी आत्महत्येच्या विचारातून सोडविले. श्रीपाद श्रीवल्लभ स्वामींनी त्यांच्या अपार करुणा कटाक्षाने त्या मूर्ख बालकाला महापंडित केले. अंबिकेने शेष जीवन शिवपूजेत घालवावे असा आदेश दिला. शनी प्रदोष व्रताचे महात्म्य सांगून प्रदोष समयास केलेल्या शिवपूजनाचे फळ कसे मिळते ह्याची सविस्तर माहिती श्रीपाद श्रीवल्लभांनी दिली. पुढील जन्मी अंबिकेला माझ्यासारखाच मुलगा होईल, पुत्रप्राप्ती होईल असा वर दिला. परंतु त्यांच्यासारखा या तिन्ही लोकात कोणीही नसल्याने श्रीपादांनी पुढील जन्मात तिच्या पोटी पुत्ररूप जन्म घेण्याचा निश्चय केला आणि तो जन्म म्हणजेच श्री नरसिंह सरस्वती अवतार म्हणजे श्री नरहरी असा आहे. श्रीपाद श्रीवल्लभांचा हा दुसरा अवतार म्हणजे त्यांचं जे रूप आहे ते त्यांच्या आजोबासारखं म्हणजे नरसिंह सरस्वतीसारखेच आहे. मित्रांनो, आपणही कधीतरी इथं नक्कीच कारंजा लाड येथे या आणि नरसिंह सरस्वतींचा अवतार अनुभव या ठिकाणी घ्या. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा आणि मित्रांशी शेअर करा. धन्यवाद. दिगंबरा दिगंबरा श्रीपाद वल्लभ दिगंबरा, दिगंबरा दिगंबरा श्रीपाद वल्लभ दिगंबरा, दिगंबरा दिगंबरा श्रीपाद वल्लभ दिगंबरा.